मंडळी, या झणझणीत शेवभाजीला बघूनच तुम्हाला भूक लागेल. पावसाळी वातावरणात झणझणीत शेवभाजी गरमागरम भाकरी किंवा पोळीबरोबर खाण्याची मजाच काही वेगळी आहे. आज आपण झटपट होणारी शेवभाजी बघणार आहोत. कढईमध्ये तेल घेऊन कांदा आणि खोबरे छान लालसर रंगावर परतवून घ्यायचे आहे आणि नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये एक टोमॅटो, आलं लसूण घालून त्याचं छान वाटण तयार करून घ्यायचं आहे. या भाजीसाठी मी सवाईचा खानदेशी शेवभाजी मसाला वापरणार आहे. कृती त्याच्या मागे दिलेलीच आहे, त्याप्रमाणे सर्व जिन्नस घेऊन ही मसाला शेवभाजी करायची आहे. वाटण छान तेल सुटेपर्यंत परतायचे आहे आणि त्यामध्ये खानदेशी मसाला, मीठ घालायचे आहे आणि पुन्हा एकदा छान परतून घ्यायचे आहे आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून ही भाजी छान उकळवून घ्यायची आहे. मंडळी, हा मसाला वापरताना थोडा थोडा मसाला घाला, कारण का अख्ख्या पाकिटाच्या मसाल्याची भाजी खूप जास्त तिखट होते. भाजीला छान उकळी आली की यामध्ये शेवभाजीची शेव घालायची आहे आणि भाजी पुन्हा एकदा 5 मिनिटे छान उकळवून घ्यायची आहे आणि वरून छान कोथिंबीर, कांदा घालून ही भाजी गरमागरम भाकरी किंवा पोळीबरोबर सर्व करायची आहे. तुम्ही देखील पावसाळ्यात ही भाजी नक्की करून बघा आणि तुम्हाला ही भाजी झणझणीत आवडते का थोडी मिळमिळीत आवडते हे देखील नक्की